आपले खेळाडू वर्ल्ड कप जिंकणारच होते. पण हे पनोती तिकडे मॅच पाहायला गेले आणि त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले तुम्हाला हे सांगणार नाहीत, पण जनतेला सगळं माहिती आहे. राहुल गांधींनी राजस्थानमध्ये एका प्रचार सभेदरम्यान हे वक्तव्य केलं आणि देशभरात एकच गोंधळ उडाला. गल्ली ते दिल्ली सगळीकडून दोन्ही बाजूने प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू झाली. या वक्तव्यासाठी राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यानंतर पनोती शब्दाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु राहुल गांधींनी जो शब्दप्रयोग केला तो खरंच इतका वाईट होता का? पनोतीचा नक्की अर्थ काय आणि तो कशाच्या संदर्भाने वापरला जातो? पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सर्वात आधी आपण पनोती या शब्दाच्या निर्मितीबाबत जाणून घेऊया. भाषातज्ञ डॉक्टर सुरेश पंत यांच्या हवाल्यानं मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार पनोती हा शब्द हिंदीतील औती या प्रत्ययापासून तयार झालाय. कटौती, चुनौती, बपौती इत्यादी शब्द जसे तयार झालेत त्याचप्रमाणे पनोती शब्दाची व्युत्पत्ती याच औतीपासून झाली आहे. हिंदीमध्ये पण म्हणजे अवस्था किंवा दशा, त्यातूनच बचपन हा शब्द देखील तयार झालाय. अशा प्रकारे औती प्रत्ययाचा वापर करून अनेक शब्दांची निर्मिती झाली आहे. मनौती म्हणजे मन्नत, चुनौती म्हणजे आव्हान, बपौती म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती, कटौती म्हणजे कमी करणं. त्याचप्रमाणे पनोती या शब्दाच्या निर्मितीचं स्वरूप समजून घेतल्यास त्याचा अर्थ अपशकुन, त्रास, भयावह आणि विनाशाचे सूचक असा होतो. औती याचा अर्थ पूर असाही होतो. याचा संबंध वाईट काळाशी लावला जातो. यावरून पनोती शब्दाचा अर्थ नकारात्मक असल्याचं स्पष्ट होतं. हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी वापरला जाऊ शकतो, जे इतर लोकांसाठी वाईट घटनांचे किंवा समस्यांचे कारण ठरतात. आता पाहूयात ज्योतिषशास्त्रात पनोती शब्दाबाबत काय लिहिलंय. ज्योतिषशास्त्रात देखील पनोती हा शब्द अशुभ याच अर्थानं वापरला जातो. एखाद्या संकटाच्या प्रसंगासाठी किंवा वाईट घटनेसाठी किंवा व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. पनौती किंवा पनौती ही संकटाची देवी असल्याचं मानतात. द इंडियन एक्सप्रेसमधील एका लेखानुसार शनीच्या हालचालींमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळ दर्शवण्यासाठी पनौती शब्द वापरला जातो. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीची रास ही त्याच्या जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थानावरून निश्चित केली जाते. माणसाचा जन्म झाला तेव्हा चंद्र ज्या राशीत असतो ती त्या माणसाची रास ठरते. जेव्हा शनी एखाद्या राशीमध्ये हालचाल करतो तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीचा पनौती किंवा साडेसती काळ सुरू होतो असं म्हणतात. डॉक्टर दीपक भाई ज्योतिषाचार्य यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार साडेसाती किंवा मोठी पनौती यामध्ये 2.5 वर्षाच्या 3 अशा एकूण 7.5 वर्षाचा समावेश असतो. जन्मराशीच्या किंवा चंद्र राशीच्या 12व्या स्थानात शनीचा प्रवेश झाल्यानंतर त्या राशीला साडेसाती सुरू झाली असं म्हटलं जातं. शनी जेव्हा व्यक्तीच्या जन्मराशीमधून जातो तेव्हा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि शनीने दुसऱ्या राशीत प्रवेश करताना साडेसातीचा तिसरा टप्पा असल्याचं मानलं जातं. जेव्हा शनीचे मार्गक्रमण व्यक्तीच्या जन्मराशीपासून 4थ्या किंवा 8व्या राशीत होते तेव्हा त्या वेळेला छोटी पनौती म्हटलं जातं. या काळाला दुर्दैवाचा छोटा फेरा असं म्हटलं जातं. छोट्या पनौतीचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो. आपल्या रोजच्या जीवनात आपण पनौती शब्दाचा अगदी सहज वापर करतो. आपल्या मित्रांना आपण छोट्या मोठ्या कारणावरून पनौती बोलतो. क्रिकेट मॅच पाहताना आपल्याला न आवडणारा कॉमेंटेटर कॉमेंट्री करायला आला की आपण त्याला पनौती बोलतो. भारताची क्रिकेट टीम एखादा नॉकआउट मॅच खेळतीये आणि रिचर्ड केटलब्रो अंपायर म्हणून आला की आपण त्यांना पनौती समजतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात तोच अंपायर होता. यावरून आपण कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रसंगात किंवा एखाद्या कठीण प्रसंगासाठी पनौती शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. संकटाच्या देवीला पनौती किंवा पनौतीच्या स्वरूपात ओळखलं जातं. पनौतीचा जन्म ब्रह्माच्या कल्पनेतून झाला असं राजकोट येथील ज्योतिषी कौशिक त्रिवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. हिंदू पौराणिक कथांनुसार तिला संकटाची देवी म्हटलं जातं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 7.5 वर्षाच्या अंतरानं पनौती 3 वेळा येते. पनौती व्यक्तींचं हृदय, मेंदू आणि पायांवर आघात करते, ज्यामुळं व्यक्तीची भावना, निर्णय क्षमता आणि हालचाली प्रभावित होतात असं त्रिवेदी सांगतात. त्रिवेदी यांच्यानुसार कठीण काळातून बाहेर येण्यासाठी भगवान हनुमान मदत करतात. शनी हा सूर्यदेवाचा पुत्र आहे तर हनुमान सूर्यदेवाचा शिष्य आहे. हनुमानाची आराधना करणाऱ्या व्यक्तीनं शनी आणि पनौतीच्या प्रभावापासून रक्षण होईल असा आशीर्वाद सूर्यदेवानं हनुमानाला दिलाय, अशी पौराणिक आख्यायिका असल्याचं त्रिवेदी सांगतात. शब्द उत्पत्तीशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असा दोन्हींचा अभ्यास केल्यावर आपल्याला समजतं की पनौती हा शब्द नकारात्मक अर्थानेच वापरला जातो. आता राहुल गांधींना याची किती माहिती असेल याबाबत मात्र शंका आहे.
जाहीर सभेत बोलताना समोरच्या जनतेनं पनोती शब्द उच्चारला आणि राहुल गांधींनी तोच धागा पकडून त्याचा अर्थ पंतप्रधानांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उपस्थितीशी जोडला. त्यामुळं त्यांच्यावर प्रचंड टीका देखील झाली. राहुल गांधी स्वतःच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका भाजपनं केली आहे. सोनिया गांधींनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा मौत का सौदागर असा उल्लेख केला होता. त्यामुळं प्रचार सभांमधून केली जाणारी अशी वक्तव्य कधीकधी निवडणुकीचा अजेंडा सेट करायला मदत करतात असं दिसून येत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चौकीदार चोर है असा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजपनं मैं भी चौकीदार असं कॅम्पेन राबवून निवडणुकीचा सूर बदलला होता. सार्वजनिक टीका करण्यात भाजपही काही कमी नाहीये. भाजपकडून राहुल गांधींचा सातत्यानं पप्पू असा उल्लेख केला जातो. आपण लहान मुलांना घरी पप्पू म्हणतो. तसंच राहुल गांधी अजून लहान आहेत, त्यांना राजकीय समज नाही, म्हणून भाजपकडून त्यांना सातत्यानं पप्पू म्हणून हिणवलं जातं. त्यामुळं आपण सार्वजनिक जीवनात वावरताना कोणाबद्दल काय बोलतो याचं तारतम्य सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळगलं पाहिजे अशी आम्हा जनतेची माफक अपेक्षा आहे. तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राजकारण, क्राईम, स्पोर्ट्स अशा विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.